सरन्यायाधीश म्हणून शपथविधी घेतल्यानंतर भूषण गवई यांनी पहिला निकाल दिलाय तो पुण्यातील या वन विभागाच्या 30 एकर जागेबाबतचा। हा निकाल देताना संपूर्ण देशातील राज्यांना त्यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय खंडपीठांनी आदेश दिलेत की त्यांच्या राज्यातील वन विभागाच्या अशा जमिनी जर हडप केले गेले असतील तर त्या 1 वर्षाच्या आत परत घेण्यात याव्यात आणि जर ते शक्य नसेल तर बाजारभावाप्रमाणे पैसे वसूल करण्यात यावेत। संपूर्ण देशाच्या पर्यावरणावरती अतिशय दूरगामी परिणाम करणारा हा निकाल आहे। या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते 1998 साली, जेव्हा नारायण राणे मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री होते। ही 30 एकर जागा जी वन विभागाची आहे ती नारायण राणे यांच्या आदेशाने चव्हाण नावाच्या एका व्यक्तीला देण्यात आली आणि चव्हाण नावाच्या व्यक्तीकडून ती रिची रिच कोऑपरेटिव्ह सोसायटी या बांधकाम व्यावसायिकांच्या समूहाला इथं बांधकाम करण्यासाठी म्हणून देण्यात आली। काय आहे हे सगळं प्रकरण आणि याचा परिणाम संपूर्ण देशाच्या पर्यावरणावरती कसा होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मी जसं म्हटलं या सगळ्याची सुरुवात होते ती 1998 साली। पुण्यातील कोंढवा भागातील NIBM रोडला लागून असलेली ही 30 एकर जमीन आत्ता देखील या ठिकाणी घनदाट अशी झाडी पाहायला मिळते आहे, कारण ही जागा वर्षानुवर्षे वन विभागाच्या ताब्यामध्ये राहिलेली आहे। वेगवेगळ्या सर्वेजमध्ये ही जागा वन विभागाची असल्याचं नमूद करण्यात आलंय। मात्र अचानक चव्हाण नावाच्या कुटुंबाकडून ही जागा आपली शेतजमीन असल्याचे अर्ज 1967 पासून करण्यात येऊ लागले। तत्कालीन अधिकाऱ्यांनी ते दावे फेटाळले। मात्र 90च्या दशकामध्ये 3 एकर जागा या 30 एकर पैकी चव्हाण कुटुंबियांना देण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याच्या घेतला होता। मात्र हे प्रकरण तसं अर्धवटच होतं। मात्र 1998 साली जेव्हा नारायण राणे महसूल मंत्री होते तेव्हा ही जागा चव्हाण यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी असा दावा करण्यात आला की ही जागा मुळात वन विभागाची नाहीच तर ती महसूल विभागाची आहे आणि त्यासाठी पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी विजय माथवट, त्याचबरोबर पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त अगरवाल आणि पुण्याचे तत्कालीन वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिली। यांनी त्यावेळी ही जागा महसूल विभागाची असल्याची प्रमाणपत्र दिली आणि त्यानंतर ही जागा चव्हाण कुटुंबाला हस्तांतरित करण्यात आली आणि चव्हाण कुटुंबाकडून 2 कोटी रुपयांच्या बदल्यात ही जागा रिची रिच कोऑपरेटिव्ह सोसायटीला विकण्यात आली। रिची रिच कोऑपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी 1,500हून अधिक फ्लॅटची मोठी स्कीम उभारणार होती। 30 रो हाऊसेस बांधण्यात येणार होती। 3 क्लब हाऊसेस या ठिकाणी उभी राहणार होती आणि त्याचबरोबर कमर्शियल कॉम्प्लेक्स देखील या ठिकाणी उभे राहणार होते। खरं तर पुण्याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा पुण्याचं पर्यावरण शुद्ध राहावं, हवा खेळती राहावी यासाठी अतिशय महत्त्वाची। पुण्याच्या टेकड्यांना पुण्याची जी फुफ्फुसं म्हटली जातात या अनुषंगाने मात्र ही जागा अशा प्रकारे या रिची रिच सोसायटीला देण्याचा निर्णय झाला होता। मात्र पुण्यातील चेतना नागरिक मंचाने याला आक्षेप घेतला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2000 साली एक समिती नेमली, सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी असं या समितीचं नाव। या समितीच्या सदस्यांनी 3 सदस्यांनी पुण्यात येऊन या जागेला भेट दिली, सगळ्या गोष्टींची पडताळणी केली आणि त्यानंतर ही जागा वन विभागाचीच असल्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला आणि त्याचबरोबर या जागेचा घोटाळा करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी, फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी शिफारस देखील केली। मात्र नारायण राणे यांनी राजकीय कोलांटी उड्या मारणं जे होतं ते त्यांना उपयोगी ठरलं। मधल्या काळात नारायण राणे हे काँग्रेसमध्ये आले शिवसेना सोडून आणि काँग्रेसने देखील त्यांना पुन्हा महसूल मंत्री पदच दिलं आणि दुसरीकडे ही केस जी आहे ती सुरू होती।
त्यानंतर नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथून त्यांचा पुढचा प्रवास आपण सगळे जाणतो, ते खासदार आहेत। तर या काळामध्ये या जागेवरून रिच कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि वन विभाग यांच्यामध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती। ही रिच कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे त्यामध्ये 3 भागीदार आहेत। सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे आहेत, त्याचबरोबर ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज जी सेवलेकर यांची आहे, अनिरुद्ध सेवलेकर यांची ते आहेत, आणि रहेजा बिल्डर्स आहेत। तर असे हे 3 प्रोप्रायटर आहेत या रिच कोऑपरेटिव्ह सोसायटीचे। तर ही रिच कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि वन विभाग यांच्यामध्ये तेव्हापासून आजतागायत सर्वोच्च न्यायालयामध्ये या जागेवरून वाद सुरू आहे। आणि ही जागा मधल्या काळात या रिच कोऑपरेटिव्ह सोसायटीनी काही पुरावे न्यायालयात सादर केले। हे पुरावे होते राज्याचं पुरातत्व विभाग जो आहे त्या पुरातत्व विभागामधील गॅझेट मधल्या रेकॉर्डचे, आणि ते रेकॉर्ड या रिच कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून न्यायालयात सादर करण्यात आलं आणि असा दावा करण्यात आला की ही जागा ही वन विभागाची नाहीच, तर ही शेतजमीन आहे आणि त्यासाठी गॅजेटमधलं रेकॉर्ड सादर करण्यात आलं। वन विभागाला याची शंका आली, कारण वन विभाग मधल्या काळात ही जागा स्वतःकडे राखण्याचा प्रयत्न करत होतं, आणि जेव्हा वन विभागाने पुरातत्व विभागाला याची माहिती दिली आणि पडताळणी करायला सांगितलं तेव्हा अतिशय गंभीर गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे राज्याच्या पुरातत्व विभागाच्या गॅझेटमध्ये खडाखोड करण्यात आली होती, फेरफार करण्यात आले होते। या गॅझेट मधली जी पानं होती त्यातलं जे शेवटचं पान होतं ते अर्ध प्रिंट केलेलं होतं आणि उरलेल्या जागेमध्ये पुन्हा काही मजकूर प्रिंट करण्यात आला आणि ते रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात आलं। ही सगळी बाब उघडकीस आली ती डिसेंबर 2023 मध्ये, आणि त्यानंतर 2024 मध्ये हे प्रकरण तपासासाठी CID कडे सोपवण्यात आलं। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र कारवाई आजतागायत कोणावरती झाली हे सांगण्यात आलेलं नाही। मात्र वन विभागाकडून ही मध्ये मांडली जात होती आणि अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, ही 30 एकर जागा पुन्हा वन विभागाला परत करण्याचा। हे ते निकालपत्र आहे जे भूषण गवई यांनी दिलेलं आहे, आणि हा निकाल देताना या निकालपत्रामध्ये भूषण गवई यांनी जे म्हटलेलं आहे ते अतिशय गंभीर आहे। The present matter is a classic example as to how the nexus between the politicians, bureaucrats and the builders can result in the conversion of precious forest land for commercial purpose under the grab of resettlement of people belonging to the backward class from the whose ancestors agricultural land was acquired for the public purpose। म्हणजे ज्या लोकांच्या वडिलोपार्जित जमिनी सरकारी उपयोगासाठी म्हणून सरकारने अधिग्रहित केल्या त्या लोकांना त्यांची जमीन परत देण्याच्या नावाखाली बिल्डर, राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांची टोळी, यांचं नेक्सेस कसं काम करतं याचं या जागेचं प्रकरण एक उत्तम उदाहरण आहे, असं या निकालपत्रात आज जो निकाल देण्यात आलेला आहे त्यामध्ये नमूद करण्यात आले। आणि त्याचबरोबर पुढं या निकालपत्रामध्ये शेवटी असंही म्हटलेलं आहे की देशातील संपूर्ण जेवढी काही आपल्या देशात राज्य आहेत त्या राज्यांमधल्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रिन्सिपल सेक्रेटरीजनी त्यांच्या राज्यातील अशा वन विभागाच्या जमिनी जर हडप केल्या गेल्या असतील तर त्याची पडताळणी करायची आहे, आणि ही पडताळणी करताना या जागा पुन्हा सरकार जमा करून घ्यायच्या, त्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली आहे। आणि जर अशा जागांवरती बांधकाम करण्यात आलं असेल, त्या जागा पुन्हा परत घेणं शक्य नसेल तर बाजारभावाप्रमाणे पैसे वसूल करण्यात यावेत, असं देखील यामध्ये म्हटलंय। We further direct the chief secretaries of all the states and the administrators of all the union territories to constitute special investigation team for the purpose of examining as to whether any of the reserved forest land in the possession of the revenue department has been allotted to any private individuals, institutions for any purpose other than the forestry purpose। इतकं स्पष्ट असं हे निकालपत्र आहे जे संपूर्ण देशाच्या पर्यावरणावरती परिणाम करणार आहे। निमित्त ठरली आहे ती पुण्याच्या कोंडवा भागातील
ही 30 एकर जागा वन विभागाच्या अशोक खडसे यांनीच त्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं। एका अर्थाने ते त्यांच्या स्वतःच्या खात्याबद्दलच फितूर झाले होते किंवा त्यांच्या खात्याबद्दलच त्यांनी एका अर्थाने खात्याला प्रामाणिक ते राहिले नव्हते आणि त्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा देखील पुढच्या काळामध्ये दाखल। मात्र त्यानंतर वन विभाग ही जागा आपल्या ताब्यात मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले, सर्वोच्च न्यायालयामध्ये वेळोवेळी बाजू मांडली आणि अखेर या सगळ्या गोष्टी किती गंभीर आहेत हे आपण पाहिलं, सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या आणि भूषण गवई यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून हा पहिला निकाल दिला आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।